आज ब्लॉग जो आहे ना, छान असा आवडत्या ज्यूसपासून स्टार्ट केला. तर चला इथं आवडता ज्यूस बनवून घेतला. मी रेसिपी एकदम सिंपल आहे. मी लाँगवाल्या ब्लॉगमध्ये शेअरसुद्धा केली आहे. तर ज्यूस पिऊन घेतला. ज्यूस पिताना काही चेहऱ्यावरचे हावभाव असे होते. त्याचे फायदे तर बरेचसे आहे, सर्वांना माहीतच असतील. चला आता लेकीसाठी छान असं दूध गरम करून गार केलं आणि तिलाही दिलं. सोबत आता 2 महिने झाले तिला अजिबात मॅगी दिली नाही. त्यामुळे आज जे आहे तिला मॅगीच खायची होती आणि मग सुट्टीचा दिवस असला तर तसं होतेही. चला तर इथं मॅगी बनवली. मॅगीमध्ये आम्हाला मॅगी कप आणि सूप जास्त प्यायचं असते, त्यामुळे ते तसं बनवलं. स्वतःसाठी धिरडे किंवा थालीपीठ म्हणू शकता, हे ज्वारीचे आणि मुगापासून बनवले आहेत. चला तर जे ब्रेकफास्टमध्ये जे सकाळचे काही थोडेफार भांडी होते ते क्लीन करून घेतले. ते क्लीन झाल्यानंतर म्हटलं चला छान अशी रेडी झाली आणि देवपूजा करून घेतली. नंतर मग लेकीला छोटी फार अशी भूक लागली होती, त्यासाठी छान तिला असं ॲपल कट करून दिलं आणि नंतर म्हटलं दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करूया. आज थोडासा रुटीन चेंज झाला, कारण की आज तिला जे ना हॉलिडे होता. तर ते स्वयंपाकाला बनवून घेतली कांद्याचे पात, जी की बरेच महिने झाली बनवली नाही आहे आणि माझ्या लेकीने आजपर्यंत टेस्टही केली नाही. चला म्हटलं तिला ही टेस्ट करायला देऊ आणि याची भाजीसुद्धा बनवायला घेऊ. तर छान याची जी रेसिपी आहे ना, मी फुल यूट्यूबच्या ब्लॉगवर टाकली आहे, तर ती तुम्ही बघून घ्याल. तर चला इथं मग आता ज्वारीची भाकर बनवायला घेतली. ज्वारीची भाकर तर आवडीने खाते. तर चला तिथे ज्वारीची भाकर बनवून घेतली. साईडला आपली भाजीसुद्धा बनवून झाली आहे आणि प्रत्येकाला असते मुलं खातात नाही खात असे बरेचसे प्रश्न असतात. तेच माझ्या मनात चालू होते. पण चला म्हटलं एकदा तिलाही टेस्ट करून देऊया. तर तिलाही छान असं गुळगुळ रेडी करून दिलं. असे काही कामं चालू होते. लगेच स्वयंपाक होता बरोबर लगेच आहे ना गॅस ओटायचं क्लीन करायला घेतला आणि सोबत असं काही जेवण होतं आणि असं होतं आजचा माझा दिवस. तर बाय बाय.